की मला धंदेवाली बनवू नकोस, मंगळसूत्र घालून तुझी बायको म्हणूनच मिरू दे, एवढंच माझं म्हणणं होतं. अक्षरशः तेरे नाम तूच आठवला मला का मी प्रेम करून येड्यांमध्ये आली का म्हणून. आणि खरंच आहे, प्रेम आंधळच असतं, त्याला नंतर डोळे बिळे येतात, तेव्हा सगळं उद्ध्वस्त झालेलं असतं. मग माझ्या घरातनं मी खिडकीमधनं बाहेरूनच एक फोन होता तो मी चोरी केला. आता माझ्याकडे फोन नव्हता. कॉल गर्लच्या मुलींमध्ये मी जाऊन फसली आणि तिथला एक मुलगा माझा रेट विचारतोय. त्या सोसायटीच्या वॉचमॅनचीच नजर माझ्यावरती फिरली. जर त्याला झोपायचं होतं तर त्यांनी त्याच्या बायकोपाशी पण तो झोपू शकत होता, पण तो येऊन माझ्याच बाजूला झोपला. तो माझ्या अंगावरनं हात फिरवतोय. तो एकदा फिरवला, मला असं वाटलं मी स्वप्न बघते. दुसऱ्यांदा फिरवला, मग वाटलं मी स्वप्न बघते. तिसऱ्यांदा फिरवलं तर मी डोळ्यावरचं काढून बघते, तो वॉचमॅन माझ्या बाजूला. एकाला पैसा पाहिजे, एकाला मी पाहिजे, एकाला म्हणजे प्रत्येकाला काही ना काय हवं होतं माझ्या. जर तुम्ही एखाद्या मुलीवर प्रेम करता, जर तिला 4 भिंतीच्या आत नेऊ शकता, मग तिला 4 माणसामध्ये मांडवात न्यायची ही ताकद ठेवा. माझं नाव चैत्राली दिलीप पाटील, मी पनवेलवरून आलेली आहे. माझं लव्ह मॅरेजच आहे, पण माझं लव्ह मॅरेज एवढं पॉसिबल नव्हतं. म्हणजे मलाही वाटलं नव्हतं की मी एवढा स्ट्रगल करू शकते आणि मला फायनली तो मिळेल म्हणून. आम्ही दोघं जण खूप प्रेम करत होतो. तोही त्याच्या घरच्यांना सोडायला तयार होता आणि मी माझ्या घरच्यांना सोडायला तयार होती. मग आम्ही दोघांनी 5 जूनला घर सोडून पळून जाऊन लग्न केलं. त्याच्यानंतर 6, 7, 8 म्हणजे थोडे पैसे वगैरे संपल्यावर त्यांनी घरी कॉल केला की मी असं केलंय म्हणून. मग घरच्यांनी घरी बोलून घेतलं. बोलवल्यावरती त्याला विचारल्यावर तो म्हणला नाही, मला नाही कळलं मी कसं लग्न केलं, मला काही सुधारलंच नाही त्या टायमात. नाही सुधारल्यावरती मग त्याला मी विचारलं तू माझ्याशी लग्न केलं का नाही केलं. तो म्हणला तू आता इथनं जा, मी तुला नंतर फोन करतो. तर मग मी घरच्यांना बोलली नाही माझं लग्न झालेलं आहे याच्याबरोबर, माझ्याकडे पुरावे आहेत. मग त्याच्या घरच्यांनी पुरावे मागितले, मी दिले पण पुरावे. पण ज्याच्यासाठी मी सगळं सोडलंय तोच एक्सेप्ट करत नाही, तर बाकीच्यांना मी पुरावे देऊन फायदा काय आहे ना. आणि मी त्याच्या त्या एका शब्दावरती विश्वास ठेवला, बाबा हा जरासं फॅमिलीमध्ये घाबरत वगैरे सुद्धा असन, हा मला नंतर येऊन भेटन. मी त्या विश्वासावरती राहिली. मग मी तिथून निघून आल्यावरती मला तिथं एक तर शॉक लागला की मी आता इथून पुढे जाऊ कुठं, मी करू काय आणि कुणाला फोन करू. फोन करण्यासारखी तर जागा राहिली नव्हती. आणि तरी मी एक त्यातल्या माझ्या रिलेटिव्हला कॉल केला होता. तो असा म्हणला की तू जर इथं आली तर तुला पोलिस मारतील, तुझी कंप्लेंट केली. आता कंप्लेंट पोलीस स्टेशन हा काय मला माहितीच नव्हतं. मी म्हणलं मी पळून गेली म्हणून माझी केस झालेली आहे का, मग मला पोलिस पकडतील, म्हणून माझी हिंमत पोलिसांपुढे जायची नव्हती आणि घरी जायची पण नव्हती. मग मी घरी गेली माझ्या माहेरी. तिथं ती बॅग ठेवली. मी तर फिरतेच आहे, म्हणजे बॅग घेऊन कुठं मी फिरू, नंतर बघू म्हणलं काय करायचं ते. मग माझ्या घरातनं मी खिडकीमधनं बाहेरूनच एक फोन होता तो मी चोरी केला, का तर माझ्याकडे फोन नव्हता. आणि हा नंबर मी ज्याच्याशी प्रेम करते त्याच्याकडे हा नंबर होता की हा मला फोन करण म्हणून ह्या गोष्टीवरती मी फोन घेतला. पण त्याचा काय फोन आलेलाच नव्हता आणि मी दिवसभर त्या फोनची वाट बघत होती की हा मला फोन करण. आणि मी त्याच्यावरती विश्वास एवढा ठेवला होता की कुणीच ठेवला नसन. आणि खरंच आहे, प्रेम आंधळच असतं, त्याला नंतर डोळे बिळे येतात, तेव्हा सगळं उद्ध्वस्त झालेलं असतं. आणि त्यानंतरून तिथून माझा जो स्ट्रगल चालू झाला त्याला मिळवण्याचा, तिथून मी स्टेशनला दिवसभर बसून राहिली की आणि ती वेळ अशी होती माझ्यावर, मी प्रत्येकावर विश्वास ठेवत होती की हा तरी मला मदत करून, तो तरी मदत करण म्हणून. मग एक लेडीज भेटली, मी तिला सगळं सांगितलं. मग त्या लेडीजनी मला तिच्या घरी घेऊन चालली होती. मग तिने कुणाला तरी फोन केला की मी सकाळी आणून तिला सोडते म्हणून. मग मला जरा काहीतरी वेगळं वाटलं तिथं, म्हणून मी तिथनं चालते मी तिला पिंपरी चिंचवडमध्येच मी उतरून गेली. तिथं उतरल्यावरती मी परत माझ्या घरी आली. 11 वाजले मला यायला. 11 वाजता मी म्हणजे बाहेरच बसून राहिली, कोणीतरी येईन मला चावी देईन, फक्त मला रात्र काढायची होती. मी सकाळी बघितलं असतं काय करायचं ते, पण चावी तर काय मला मुश्किलनीच भेटली. आणि दुसरी गोष्ट, घरी जाऊन मी सांगू काय का माझ्याबरोबर असं झालंय म्हणून, आणि घरची काय मदत करतील, का तर पळून आलेली म्हणल्यावरती. त्या ह्याच्यात मी 8 दिवस पोलीस स्टेशनला जाऊन बसायची का कोणीतरी माझी कंप्लेंट घेईन म्हणून. आणि मला कंप्लेंट ह्यासाठी नव्हती करायची का त्याला सजा लागावं म्हणून, मला कंप्लेंट ह्यासाठी करायची होती की बघ माझी अवस्था काय झाली तुझ्यामुळं, तुम्ही फक्त माझ्याशी लग्न
तू कसाही ठेव, मला कुठेही ठेव, झोपडीत पण ठेव, पण तुझ्या सोबतच ठेव, की मला धंदेवाली बनवू नकोस, मंगळसूत्र घालून तुझी बायको म्हणूनच मिरू दे. एवढंच माझं म्हणणं होतं की त्याची माझी एक भेट व्हावा. पण ती भेट होणं एवढी सोपी नव्हती. ती भेट व्हायला 6 महिने लागले. ह्या 6 महिन्यात एकेकाकडून वाचणं खूप मुश्किल होतं आणि खूप भयंकर होतं, की रात्रीची जर मला चपाती भात भाजी आला तर मी भात खायची आणि चपाती ठेवायची, का ती चपाती मी दुपारी खाईन, का ते एकच टाईम मला ताट यायचं. ती केस, त्या स्ट्रगल, ती कंप्लीट झाल्यावरती मला ठेवणार कुठं. मी ज्या संस्थेत गेली पहिल्यांदा, तिथं तर पूर्ण येडे लोक होते. अक्षरशः त्या मुलींना खायचं सुद्धा माहिती नव्हतं, जिथं नेऊन मला ठेवली होती. असं वाटलं का मीच चुकी केलेली आहे, की मी त्याच्याशी प्रेम, आणि मी कंप्लेंट ह्यासाठी टाकली की ह्यानी माझ्याशी लग्न करावं म्हणून. पण एवढं सोपं नव्हतं की तो तरीसुद्धा नाहीच. त्याच्यानंतर त्याला ती एकीकडे नेलं, मला संस्थेत टाकली. संस्थेत टाकल्यावरती त्या मुली खाताना त्यांची लाळ ताटात पडायची आणि त्या खायच्या त्यांच्याकडं, आणि एक तर येडीच होती, तिथं झोपली तरी खाली वडायची. का अक्षरशः तेरे नाम टूच आठवला मला, का मी प्रेम करून येड्यांमध्ये आली का म्हणून. आणि तिथून पुढं म्हणजे कुणाला काय, जेवणाचं पण टाईम टेबल, एकच वाटी भाकरी, एकच चपाती, ना जेवण टायमावर भेटत होतं. एवढं भयंकर, एवढं की रात्र माझी बाहेर नाही जावं म्हणून मी ट्रेनमध्ये प्रवास केला. कॉल गर्लच्या मुलींमध्ये मी जाऊन फसली. पण तिथून जेव्हा मला माहिती पडलं, तिथूनही मी निघली. मग मी पनवेलवरनं मुंबईच्या ट्रेनमध्ये बसली, की मुंबई एवढी मोठी का मी तिथं काम करून राहू शकते. पण जेव्हा मी त्या एरोलीमध्ये जेव्हा मला म्हणजे पनवेलवरनं बसली तर मला जाग आली, तर बघते तर मी एरोलीमध्येच उतरलेली आहे. एरोलीमध्ये जेव्हा मी उतरली तर मला असं वाटलं मी खूप लांब आली निघून. लांब निघून आल्यावरती तिथं ते पापड वगैरे खायची वस्तू विकतात ना, त्यांना मी विचारलं की मावशी माझ्याकडे जॉब आहे, मला राहायला जागा पाहिजे फक्त. ती म्हणली बाई इथं आत्ताचा काळ चांगला नाही, तुझ्या घरी जा. पण घरी जाऊ कुठल्या, आता हिला काय सांगू मी. मग तिथं ते बेंच असतं ना, त्याच्यावरती मी बसून राहिली अर्धा एक तास. मग तिथे एक मुलगी आली. मुलगी आल्यावरती ती म्हणली जागा, मी तिला विचारलं. ती म्हणली हाय, पण तुला 1500 रुपये द्यायला लागेल. तर मी घाईघाईमध्ये तिला 1000 रुपये दिले, मला 500 नंतर देईन. मग 1000 रुपये दिल्यावरती, का तर ही लोक मला बाहेर नाही काढणार. तर बघते तर त्या मुली कॉल गर्ल, तर तिचाच बॉयफ्रेंड रात्रभर येऊन तिच्या रूमवरती होता. आणि मला रात्रभर जर ह्यांनी माझा गैरफायदा घेतला, जर मी झोपली, माझा व्हिडिओ वगैरे काय बनवला म्हणून रातभर मला झोप नाही. आणि माझी मजबुरी अशी होती का मला नाही राहावं तर मी जाऊ कुठं. आणि तिथला एक मुलगा माझा रेट विचारतोय का तुम्ही जिथं राहताय तिथं त्या मुली त्याच करतात. मग जिथं मी जॉब करायची, नंतर मला माहिती पडलं, मी जिथं जॉब करायची त्यांना फोन लावला, त्या सरांना बोलली सर मी चुकीच्या ठिकाणी फसलेली आहे, मला इथनं बाहेर काढा. मग ते बोलले तू ये इथं, मग आपण बघू म्हणले. मग त्याने एक बहीण मांडलेली तिथं सोडली. ती पण तिचा 12-13 वर्षाचा मुलगा 10वी-12वीला असन, तो हॉलमध्ये झोपायचा आणि मी खाली. मला तेही बरोबर वाटलं नाही. तिथून मी निघली. तिथून निघल्यावरती मग त्याच्याच घरी मी राहायला लागली. पण त्याचंही असं होतं की ज्याच्यावरशी मी प्रेम करते त्याच्याकडून पैसे घ्यावा मी, म्हणजे तो मला दुकान टाकून देईन. आणि मला पैसे नव्हतेच पाहिजे, मला फक्त त्यांनी लग्न करून ठेवावं माझी हीच इच्छा होती. पण त्याला जेव्हा मी कंप्लेंट मागं घेतली त्याला माहिती पडलं, तर त्यांनी मला सांगितलं की आमच्या इथं राहू नको, तुझं तू बघ. तर अक्षरशः मी एवढ्याशा छोट्याशा दुकानात रात्र काढायची, ते पण 11-12ला येऊन, की कुणी लोकांनी मला बघावं नाही म्हणून, कुणी माझा गैरफायदा नाही उचलावा. तिथं राहून सकाळी तो दुकान, बाजूला आमच्या सलूनचं दुकान होता, आम्ही तिथं खिडूकपाड्यात पहिले राहायचो. त्यांच्या घरी मला जायचं होतं, तर मी टिकलीचं पॅकेट आणायला गेली तिथे. तर मग त्या लेडीजला कॉस्मेटिक्सचंच दुकान होतं. मी विचारलं काकू ताई इथं काम असलं तर मला द्या, आणि मी म्हणजे मला पगार नका देऊ, फक्त राहून खाऊन द्या. तर ती म्हणली माझ्याकडं तर काम नाही आहे, तू पुढे शॉप आहे कपड्याचाच, नवीनच झालेला आहे, त्याला मुलगी पाहिजे. मग त्याला विचारलं तर तो म्हणला ठीक आहे काम आहे, पण राहायला जागा नाही आहे आणि 125 रुपये देईन. म्हणलं ठीक आहे, म्हणलं चालत. मग तिथे मी गेली, तर त्याला सगळी केस बीस सांगितली मी. आणि मी ज्याच्याशी प्रेम करतो तो येत होता मला भेटायला त्या दुकानात. मी म्हणजे जॉबच मी तिथं बघितला की तो मला येऊन भेटन, की त्याला माहिती पडत मी इथं काम करते काय, ह्याच्यानी तरी तो मला म्हणन की चल आपण लग्न करू.
म्हणजे मी त्याच आसवेवर होती की हा येऊन माझ्याशी लग्न करीन. मी त्याला भेटावं म्हणून मी बुरखा घालून जायची की कुणी मला दुसऱ्याने बघावं नाही म्हणून. बुरखा घालून मी 1-1 तास स्टेशनला उभी राहायची की हा येईन आणि हा मला बोलन की चल म्हणून आपण जाऊ. म्हणजे मी त्याला समजवून की मी सगळं तुझ्यासाठी सोडलेलं आहे, तू असं नको फिरू म्हणून. पण त्यातही काही मार्ग भेटला आणि मी त्याच्यावर जबरदस्तीही करणार नव्हती की तू माझ्याशी लग्न कर म्हणून. का जर ज्याच्यासाठी मी सगळं सोडले त्याला जर मी पाहिजेच नसेल तो उपयोग नाही आहे एवढं सगळं करून. फक्त माझी एवढीच इच्छा होती की जर तू मला म्हणजे मरणाच्या म्हणजे ना तू जीवन जगण्याची पण आस हे ठेवली मला, मार्ग ठेवला ना मरणाचा पण मार्ग ठेवला. जर घरी जाते तर लोक हे म्हणतील 8 दिवस कुठं फिरून आलेली कुणा म्हणजे लोकांचे शब्द ऐकायची माझ्यात हिंमत नव्हती. दुसरी गोष्ट ही की माझ्या आजीने मला खूप चांगलं बघितलेलं आहे आणि माझ्यामुळं तिला कुणी बोलन एवढं मला पण मला सहन नसतं झालं. आणि तिसरी गोष्ट ही की मला मान्य नव्हतं की हा मला फसवण म्हणून. कधी ना कधी हा येईल. पण नंतर पूर्ण आस संपून गेली. मग त्या दुकानदारालाही माहिती पडलं की मी केस मागं घेतलेली आहे. मग तो दुकानदार म्हणला आता तुझं तू बघ, जर तू केसच नाही तुझी, तू इथं राहून काय करते. मग माझ्याकडं ना घर राहिलं ना काम राहिलं आणि जिथं मी दुसरीकडं काम बघितलं त्याचीही नियत खराब. आणि एक तिथं आमच्या शॉपवरती एक लेडीज यायची, तिने मला विचारलं की मी तिला विचारलं की मला राहायला जागा पाहिजे, मी 1500 रुपये देते. तर ती म्हणली हाय एक म्हणजे वॉचमॅन होता, त्याची मुलगी होती आणि एक मुलगा आहे म्हणली तिला, तिचा नवरा बाहेर असतो. मी म्हणलं चांगली गोष्ट आहे, तिचा बाप रात्रभर वॉचमॅनची ड्युटी करून राहिले कोण आम्ही तिघच. पण जेव्हा मी घरी गेली तिच्या बघायला तेव्हा माहिती पडते तर तिचं एवढं मोठं म्हणजे त्याची आई, त्याची बायको, त्याची एक 7 वर्षाची मुलगी, मुलगा, एवढी पूर्ण फॅमिली तिथं. आणि जेव्हा म्हणजे रात्र आणि तिथंही मला असं होतं की कुणीतरी माझी मदत करन म्हणून तिथल्या सोसायटीतल्या चेअरमॅनलाच मी सांगितलं सगळं. तर तो चेअरमॅन मला असा बोलला, मी म्हणलं की भाऊ असं अशी गोष्ट आहे, मला म्हणजे असं झालेलं आहे. तर त्या चेअरमॅननी दुसऱ्या दिवशीच मीटिंग बसवली की तुम्ही पोरी आणून विकता म्हणून तुमच्यावर कंप्लेंट करा म्हणून त्या मुलीला इथे येऊन देऊ नका. मग त्या वॉचमॅनची बायको मला म्हणली तू येऊ नको. मी म्हणलं आंटी 2-3 दिन मुझे रहने दो, वो मेरा हस्बैंड आके मुझे लेके ही जाएगा. मग त्या आशेवरती मी तिला लालच दिली का रोज 700-800ची मॅक्सी हे घालन म्हणजे ती आशाने तरी मला ठेवीन. तर मी रोडवरती जे बँच असतात तिथं 12-1 वाजेपर्यंत बसायची, 1-1 वाजेपर्यंत, की 1 वाजता सोसायटीची लोक झोपतील आणि मी तेव्हा जाऊन त्यांच्या घरात जाऊन झोपन. म्हणजे तेव्हा ते झोपल्यावरती मी त्यांच्या इथे जायची आणि 1 वाजता जाऊन मी सकाळी ते सोसायटीची लोक उठायच्या आत निघून यायची उठून. आणि उठून आल्यावरती त्या सोसायटीच्या वॉचमॅनचीच नजर माझ्यावरती फिरली की एक दिवस असा आला म्हणजे पाऊस आला म्हणून मी भिजत आली घरी. भिजत आल्यावरती म्हणजे नॉर्मली कपडे वल्ले होते, म्हणजे त्याची वॉचमॅनची मुलगी आतमध्येच होती म्हणल्यावर मी मग वरती माझा जो जॅकेट होता तो काढायला गेली, तेवढ्यात तो वॉचमॅन पलीकडे पाणी चालू करायला चाललं. मग मी लगेच म्हणजे मला दिसला तो म्हणून मी कपडे लगेच हे केले व्यवस्थित. पण त्याच रात्री तो वॉचमॅन रात्रीच्या सुमारात त्याची बायको एक साईडला झोपली, त्याची आई झोपली, त्याची आई, त्याच्या आईच्या साईडला त्याची बायको, त्याच्या बायकोच्या साईडला त्याची 7 वर्षाची मुलगी, त्याच्या 7 वर्षाच्या मुलीच्या बाजूला त्याची मोठी मुलगी, त्याच्या मोठ्या मुलीच्या बाजूला तिचा मुलगा, तिच्या मुलाच्या बाजूला मी झोपली. अशी म्हणजे झोपल्यावरती जर त्याला झोपायचं होतं तर त्यांनी त्याच्या बायकोपाशी पण तो झोपू शकत होता. पण तो येऊन माझ्याच बाजूला झोपला. तो माझ्या अंगावरनं हात फिरवतोय. तो एकदा फिरवला मला असं वाटलं मी स्वप्न बघते, दुसऱ्यांदा फिरवला वाटलं मी स्वप्न बघते, तिसऱ्यांदा फिरवलं तर मी डोळ्यावरचं काढून बघते तो वॉचमॅन माझ्या बाजूला. वॉचमॅन बोलल्यावरती मी जोरात ओरडल्यावरती तो उठून निघून गेल्यावरती मी त्यांचे ते वॉचमॅन लोकांचे रिलेटिव्ह असतात ना इकडे इविंगला सिविंगला, तर तिकडे एक त्याचा भाऊ का कोण गाववालाच होता, त्याला जाऊन मी सांगितलं म्हणलं कुठल्या पण मुलीची मजबुरी असली ना तर असं फायदा नाही उचलायचा. आणि त्या दिवशी रविवार होता आणि मी सगळीकडून तुटून गेली होती. हिथून निघते तर तो डोळे ठेवतो, एकाला पैसा पाहिजे, एकाला मी पाहिजे, एकाला म्हणजे प्रत्येकाला काही ना काही हवं होतं माझ्याकडून. असं कोण नव्हतं की जो निस्वार्थीपणाने, ठीक आहे प्रेम केलं म्हणून मी चुकीची नाही आहे ना, मी तर विश्वास ठेवला त्याच्यावरती. मग का एकदा जर मुलगी जर कुठलीही असू दे जर ती प्रेम करते तर ती एक तर फालतू होत नाही आणि दुसरी गोष्ट दुनिया तिला धंदेवाली बनवून सोडते. मग एक तर त्या मुलींशी प्रेम करू नका आणि तिला आपल्या घरातच राहू द्या. प्रेम करताना मुलगी असते
आणि जेव्हा लग्न करायची वेळ येते तेव्हा ती फालतू होते, धंदेवाली होते, ती कुणा खाली गेलेली असते ते सांगता येत नाही. हे सगळे शब्द तुम्ही वापरता तिला. त्याच्यानंतरून मग त्या वॉचमॅनवरती केस टाकायला सांगितली मला. केस टाकायला वॉचमॅनवर गेली होती, पण वॉचमॅन तर बाजूला गेला. आणि मग ज्यांनी मला इथं आणली त्याच्यावरती मग रिओपन माझी केस परत रिओपन झाली. रिओपन झाल्यावरती त्यांनी फायनली माझ्याशी लग्न केलं. आज मला 9 वर्षाचा मुलगा आहे. जे मला हवं होतं ते सगळं मला भेटलंय. पण हे मिळवायला मी खूप म्हणजे खूप भयंकर स्ट्रगल केलेला आहे, जो एवढा पॉसिबल नव्हता. म्हणून माझी एकच इच्छा आहे की प्रेम करताना विचार करून करा आणि घरच्यांचा ऐकूनच करा. जर तुमचा निर्णय जर तुम्ही मांडताय तर ह्याच्या पुढचे काय हाल असतात आणि काय दिवस काढायला लागतात त्याला समोर जायची ताकदही तेवढी ठेवायला लागते. प्रेम हा शब्दच खूप भयंकर आहे. त्या 2 नावातच आयुष्य बर्बाद बी होतं आणि आयुष्य आबाद पण होतं. मग तेवढी डेअरिंग ठेवायला लागते. माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो आपल्यावर तेवढाच प्रेम करतोय का हेही बघा. नाहीतर आपण त्याच्याशी प्रेम करा, आपण घरच्यांना सोडा, तो आपल्याला येऊन एकट्यामध्ये बोलन की हा मी लग्न करतोय, आणि जेव्हा त्याचा फायदा निघून गेल्यावरती तो म्हणून नाही माझी घरचे ऐकत नाही हे. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक घरात मुलगी चुकीची नसते. काही वेळेस आपली घरातली परिस्थिती ही तशी असते. जर आज माझे आई वडील व्यवस्थित असते तर मी प्रेमाचा पाऊल उचलला नसता. जर त्यांनी मला सांभाळून घेतला असता. आणि नॉर्मली 12 आणि 13 वर्षाचा मुलगा आपल्याबरोबर येऊन चुकीचं वागणूक करून जातोय, ज्याच्यात आपल्याला कळतही नाही की तो येऊन आपल्याला सरळ असं वागून जाईन म्हणून. त्याच्यात काय दुनिया सेफ आहे बाहेर. ती मुलगी मोठ्यांपासून वाचन का बारक्यांपासून वाचन तरी कुठून कुठून. फक्त तिची एवढीच एक चूक असते की तिने प्रेम केलेलं असतं. म्हणजे कुत्र्याला टाकलेली चपाती सुद्धा आणून मी खाल्लेली आहे. मला जे त्यावेळेस योग्य वाटलं, CID म्हणा, पोलिस बोला, किंवा मला म्हणजे जेवढी मोठी लोक मला मदत करतील त्यांच्याकडे मी सगळीकडे जाऊन आली, पण फायनली काही कुणी मदत केली नाही. शेवटी माझी लढाई ही मी एकटीनेच लढले. ना मी घरच्यांचा सपोर्ट घेतला ना मी बाहेरच्यांचा सपोर्ट घेतला. मी फक्त एका शब्दावरती ठाम होती की ह्यानी माझ्याशी लग्न करावं. बाकी मला काहीही घेणं देणं नव्हतं, कुणाशीच घेणं. मला ह्यानी लग्न करून मला मारून जरी टाकली असती तरी मला चाललं असतं, पण ह्यानीच माझ्याशी लग्न करावं माझी एवढीच इच्छा होती. ते माझं तात्पर्य एवढंच आहे, प्रेमामध्ये फसू नका. असे कितीतरी पोरी मी बघितल्यात. मी ज्या संस्थेत होती तिथं बघितलेले. कोणाला मुलगा होतो तो सोडून जातो, त्याच्यानंतर काय होतं, रेप केस होते, त्याला 7-8 वर्षाची सजा लागते, पण न्याय मुलीला कुठं मिळतोय? मुलीला न्याय मिळतच नाहीये. तिचं आयुष्य तिथंच संपतं. कारण की पहिले ती एकटी असते, नंतर मुलं बाळं काढतात आणि ते निघून जातात. 7 वर्षांनी ते बाहेर येतात. मग कोर्ट मुलीला न्याय देतंय काय? कोर्टाने न्याय हा द्याय ना बाबा, तू लग्न केलं, तुम्ही तिचा वापर केलाय ना, मग तिच्याबरोबर राहा. त्या मुलीला जेव्हा तुम्ही त्याच्या हातात देताय, मुलीला त्या मुलाच्या, त्याच्यावरती चॅप्टर केस टाका. तिला काय होता कामा नाही, ह्यो द्या ना. ती तर घरदार सोडून बसलेली असते ना, तिला लोक जगून देणार. जर एका सीतेला अग्निपरीक्षा द्यायला लागली ती पवित्र असून, मग आत्ताची तर जनरेशनच वेगळी आहे. ती एखाद्या मुलाबरोबर 4 मुलांमध्ये जरी तशी उभी राहिली तरी तिला वेगळ्याच नजरेने बघणारी आहे का तिचं लपडच आहे त्याच्याबरोबर. म्हणून प्रेमामध्ये तो कुणीच पडू नका. आपले आईबाप जिथं बोलतात तिथंच लग्न करा. नाहीतर एखादा मुलगा नेऊन तुम्हाला विकन तरी, नाहीतर दुसऱ्या तुम्ही एकतर चुकीच्या मार्गात तरी जाऊन फससा. कारण की प्रत्येक मुलगी एवढं डोकं लावू शकत नाहीये की आपण प्रत्येक ठिकाणातनं सेफ निघू म्हणून. मी ज्या मुलींमध्ये होती त्या सुद्धा प्रेमातच आलेल्या होत्या. एक तर त्या कॉलगर्ल झाल्या, आणि दुसरी तर एकतर त्या म्हणजे ज्याच्याबरोबर प्रेम करून आले ते सौदी आफ्रिका इकडे तिकडे जाऊन राहिलेले. त्या मुली तर इकडेच राहिल्या मुंबईमध्ये, आणि जो त्यांना घर देतो दार देतो तो त्यांचा वापर करतो. म्हणून प्रेमाच्या भासडीत पडूच नका. आत्ताच्या ज्या मुली आहेत त्यांनी शिक्षण करा, तुमचं करिअर करा, तुमच्या पायावर उभे राहावा. प्रेम करूनही तेच भेटतं आणि लग्न करूनही तेच भेटतं. आणि ज्या पोलिसांना माझी जिथं म्हणजे आपण ज्या पोलिसांकडे केस असते तो तर मला 7 वेळा म्हणायचं मी तुझं काम करीन, चल हॉटेलला पहिले आपण जाऊ. पुन्हा म्हणजे कुणावर विश्वास ठेवणार, कुठल्या जागेतनं मी निघणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.